नमस्कार, मी डॉक्टर प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल, नाशिक. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जेव्हा गुडघे चौथ्या टप्प्यामध्ये झिजतात त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या औषधांनी खराब झालेलं आवरण परत आणता येत नाही. तर त्यामध्ये रामबाण उपाय ठरतो तो म्हणजे सांधेरोपण, ज्यामुळे आपण आपली वेदनारहित जीवनशैली, वेदनारहित चालणे परत मिळवू शकतो. तर यात प्रगत तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक सांधेरोपण. तर रोबोटिक सांधेरोपणमध्ये आपण खराब झालेलं आवरण हे रोबोटिक आर्मद्वारे ॲक्युरेसीने, अचूकपणे काढू शकतो, ज्यामुळे इम्प्लांट टाकण्याची अँगल, इम्प्लांट टाकण्याचं रोटेशन हे आपल्याला अचूक नेमता येतं आणि ॲक्युरेसी केल्यामुळे गुडघा लवकर वाकतो, इम्प्लांट दीर्घकाळ टिकतो आणि अचूकपणे गुडघ्याचा वाक आपल्याला सरळ करता येतो. अजून एक रोबोटिकचा फायदा म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक, म्हणजे मसलला कुठल्याही प्रकारची इजा न करता रक्त सराव कमीत कमी करून आपण सर्जरी पूर्ण करतो. मसल न कट केल्यामुळे आज जर ऑपरेशन केलं तर दुसऱ्या दिवशी पेशंटला आपल्याला उभं करता येतं, चालवता येतं आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. सो अशा प्रकारे रोबोटिक सांधेरोपणद्वारे आपण पेशंटला जलद रिकव्हरी आणि लवकरात लवकर स्वतःच्या वेदनारहित गुडघ्यांवर उभा करू शकतो. मी डॉक्टर प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल, नाशिक. थँक्यू.